तो नाही बोलत तर तू तरी बोलायचं त्याच्याशी. अगं आई, त्या आधी उसवले ते नीट शिव की मग बोलेला श्री जान्हवीशी. तुम्ही ना त्यांचं कसं जमतंय ना तेच बघा. माझं तुटलं ना तरी चालेल. तू थांब ग जरा. ती जान्हवी त्याच्याशी बोलायला जाते का ते पाहते. जा ग बाई जा. तू बोल. आता दोन्ही बाजूने ताणून धरलं तर कापड फाटायचंच ना. अगं ते उसवलंय ते नीट शिवून दे ना. तू थांब ग, देते ना शिवून. अगं बाई तू बोलण्याचा प्रयत्न कर. बोलल श्री तुझ्या बरोबर. त्याचा पण नाईलाज झालाय ग. अगं त्याला ना बोलायचं होतं तुझ्याशी, पण नगरकर बाईंनी काही अटी घालून ठेवल्या. शुभंकर यापुढे मोबाईल वापरणार नाही. कॉलेज व्यतिरिक्त त्याला इकडं तिकडं कुठं जाता येणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, त्याच्या मनात असलं तरी तो तुझ्याशी बोलू शकणार नाही. मला तुम्हाला काय झालं अशू? काय नाही. अगं भाजलं नाही ना तुला? नाही, सगळं कांदा करपला. कळतंय मला काय झालंय. तोंड बंद ठेव तुझं. काय कळतंय तुला? कालचं भांडण अजून डोक्यात सुरू आहे तिच्या. हो ना ग आशू? काहीतरीच तुझं. ते पातेलं उचल. जा. आई तू बस, मी उचलते. त्या माणसांचा विचार करून ना काही होणार नाहीये बघ आशू. त्या शुभंकरला तर ना झालेल्या प्रकाराचा काही फरक पण पडला नसता. अगं बस बस वहिनी. शुभंकर, अरे अजून काहीच खाल्लं नाहीयेस तू. आईनं आज पुन्हा घास भरावा म्हणून मुद्दाम कमी जेवतोस काय? हा बाबा गंमत ग आपली गंमत. बाळ व्यवस्थित जेव बरं. कविता वाढ त्याला. होय. आणि बाळ उद्या मला शाळेत जावं लागेल. आई म्हणजे तुम्ही उद्या शुभंकर सोबत कॉलेजला जाणार नाही? मंदार भात वाढू का रे? बस. अरे घे रे घे. कविता नको नको मला. आई तुम्ही उद्या शुभंकर सोबत जाणार नसेल तर मंदार. नको, उद्या हे जातील कॉलेजमध्ये. मी? हो का, तुम्हाला काही काम आहे? छे छे, मला काय काम आहे? छान आराम करायचा, पुस्तकं वाचायचे. हा तेच म्हणते मी. पुस्तकं घेऊन जा आणि छान वाचत बसा ना. बाळ उद्या तुझ्या बरोबर हे येतील. हा पाणी पी ना. कुणी एवढी आठवण काढली शुभंकर? उचकी लागली ना आई, म्हणून म्हंटल. आता कोणाचा फोन असेल? इथे उचकी लागली आणि तिथे फोन वाजला. मी बघतो. थांबा, जेवणावरून उठायची गरज नाहीये. कविता. हो आई, मी बघते. हॅलो हॅलो, कोण बोलताय? हॅलो, कोणाशी बोलायचंय तुम्हाला? सभ्य माणसांच्या घरी फोन करायची ही वेळ नाहीये. काय माहित आई कोणाचा फोन होता? तुम्हाला काही देऊ का? कविता
मला काही नकोय, तू बस आता जेवायला. ठीक आहे आई. थांब कवी, माझं झालंय. मी हात धुते आणि बघते कुणाचा फोन येते. प्लीज अश्विनी नका फोन करू. अरे शुभंकर, आता तरी फोनवर आहे यार. अरे उचल. हॅलो हॅलो हॅलो, कोण बोलतंय? तुम्ही उद्या बाळ बरोबर कॉलेजला जाणार आहात हो ना? कारण बाळवर माझा विश्वास आहे, पण इतरांवर नाहीये. कुणीही फोन उचलायची गरज नाहीये. अरे शुभंकर, फोन उचलणार रे बाबा. शुभंकर, हे शुभंकर, अरे इकडे 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 इकडे. शुभंकर, तू इथे? यावं लागलं. अरे पण असं खिडकीतून? मग काय करणार? अरे मेन डोरनी जर आलो असतो ना, तर बाईंनी दिलेली प्रश्नपत्रिका सोडत बसावं लागलं असतं मला. आलास कधी? बराच वेळपासून. तुझा फोन बाईंकडे आहे म्हणून मग लँडलाईन वर फोन करत होतो, तर तू काय फोन उचलायला तयार नाही. ठीक आहे, तू फोन करत होतास? मग अजून एवढं कोणी टॅलेंटेड आहे का? हा, आता खिडकीतून येऊन तुझं टॅलेंट कुठे गेलं होतं? का? काय झालं? काय झालं काय? तू फोन करत होता आणि आमचा असा समज झाला की अश्विनी फोन करत होत्या. तुला तर माहिती आहे ना, आईच्या मनात त्यांच्याबद्दल किती गैरसमज आहेत, आणि त्यात आणखीन एक भर पडली. का बाबो, असं झालं होय? हो, असं झालं. के मला तर काही सुचतच नाहीये. मी आहे ना. के ऑलवेज ओके. ऐक ना, मी अश्विनीला भेटलो होतो. अश्विनीला? काय म्हणाल्या? मी ना तिला सगळं सांगितलं. बाईंनी ठेवलेल्या अटी, तुझा नाईलाज, सगळं सांगितलं. काय म्हणाल्या? काय म्हणणार आहे बिचारी, लई साधी आहे रे. शुभंकर, तुला उद्या चान्स भेटला ना तर तिला भेट, बरं वाटेल तिला. के मी आईला दिलेला शब्द नाही मोडू शकत. आणि तुला तर माहिती आहे ना, आई माझ्यासोबत कॉलेजला येते आणि उद्या बाबा येणार आहेत. काय सांगतोस? म्हणजे उद्या मिळणार चान्स? मी म्हटलं उद्या माझ्यासोबत बाबा येणार आहेत. अरे बाईन इतके स्ट्रिक्ट नाही येते, पण बाईंसमोर शांत असले ना तरी बाप माणूस आहेत. काय झालं बाबा? काही नाही. तुला शाळेत सोडवायला यायचो ना, त्यावेळेस असं वाटायचं कधी तू एकदा मोठा होतोयस आणि स्वतः शाळेत जायला लागतोयस. त्यात शाळेत तुझ्या शिक्षिका तुझी आईच. शाळेत यायला थोडा जरी उशीर झाला तरी अशी काही ओरडायची की जसं काही आपण तिथे कोणी लागतच नाही. पुढच्या वेळी तुम्हाला शाळेत यायला उशीर झाला तर तुमच्या मुलाला तुमच्या बरोबरच घरी घेऊन जा. आठवतंय का, तिने एकदा असं आपल्याला बजावलं आणि घरी परत पाठवलं होतं. हा, मग काय, तू मोठा झालास, तुला परत कधी असं सोडायला यावं लागेल असं वाटलं नाही.
पण बघ ना शुभंकर, तू जगातला पहिला असा शिक्षक आहेस ज्याला सोडायला पालक येतात. बाबा थट्टा केली रे. 2 दिवस झाले तू शांत शांत आहेस. बघतोय ना मी, फारसा बोलत नाहीस, पण तुझ्या मनात खूप काही चालू आहे. आणि आपल्या मनातलं जे काही आहे ते समोरच्याला मनमोकळेपणानं सांगावं म्हणजे मन हलकं होतं. हे एका सायकोलॉजीच्या प्रोफेसरला मी सांगणं योग्य नाही, बरोबर ना? प्रोफेसर शुभंकर शारदा वसंत नगरकर, मन मोकळं करायला हरकत नाही माझ्यापाशी. तुमच्या मनात जे काही असेल ना ते मन मोकळेपणानं बोला. हवं तर ओरडा, रागवा, चिडा, पण असं मनात नका ठेवू. त्रास होतो अशाने, मनावर दडपण येतं. मनात ठेवण्यापेक्षा तू मला सांगू शकतोस. अश्विनी मुलगी तशी चांगली आहे. फोटोग्राफर, मला आज तुमच्याशी बोलायचंय. अगदी बाई समोर असल्या तरी जे झालंय त्याला दोघं जबाबदार आहोत. मग शिक्षा तुम्हाला एकट्यालाच का? थँक्यू बाबा. बाबा लेक्चरला 15 मिनिटात असून फर्स्ट फ्लोअरला लायब्ररी आहे. तुम्ही एक काम करा, तिथेच बसा. माझं लेक्चर संपलं की मी तिथे येईन. ओके, हा चला. चल. मला तुमची 2च मिनिटं पाहिजेत. लेक्चरला 15 मिनिट अवकाश आहे ना अजून? बाबा मला स्टुडंट्सला काही नोट्स द्यायच्यात, मी येतो. तुमच्या मनात काही असेल तर बोला, रागवा, चिडा, पण मनात काही ठेवू नका. त्रास होतो अशाने, आणि मग मनावर दडपण येतं. कधी कधी ते आपल्यालाही कळत नाही, पण होतो त्रास. तुम्हीच सांगितलं होतं ना हे. मनाचं गणित 2×2 म्हणून सुटत नाही. ते सुटण्यासाठी मन मोकळं व्हावं लागतं, हक्काच्या माणसासमोर. तुमचंच म्हणणं होतं ना हे. मन मोकळं करण्यासाठी मैत्री ही पाहिजेच. आणि मला आज माझ्या मित्राशी बोलायचंय. प्लीज. हॅलो. बोल
पोचलात का तुम्ही? हो बाळ कुठे? आहे. म्हणजे लेक्चरला नाही गेला तो? हो हो म्हणजे लेक्चरलाच गेलाय तो. आणि तुम्ही? मी आता जातोय वाचनालयात. त्याला कोणी भेटणार नाही याची काळजी घ्या. मला बोलायचंय तुमच्याशी. मला माहितीये बाईंनी तुम्हाला शिक्षा दिली, तुमच्या समोर अटी ठेवल्यात आणि त्यांचा शब्द पाळण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत बोलत नाहीये ना? खरं आहे ना हे? पण ह्याचा त्रास तुम्हाला होतोय. कानातलं तुमच्याकडे राहिलं त्यात तुमची चूक नव्हती. तुम्ही फराळाचा डबा परत द्यायला आला त्यातही तुमची चूक नव्हती. मी जर डबा दिलाच नसता तुम्ही परत करायला आलाच नसता ना. मला चक्कर आलीच नसती तर तुम्ही माझ्या घरी थांबलाच नसता. आणि घरी थांबला नसताना तर तुम्हाला शिक्षाच झाली नसती. कदाचित ही मैत्रीही. पण आता मैत्री झालीच आहे तर ह्या सगळ्याची शिक्षा तुम्ही एकट्याने का भोगावी? जे झालंय त्यासाठी तुमच्यापेक्षा जास्त मी जबाबदार आहे. तुम्ही प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका. आणि तुम्हाला त्रास होतोय त्याचं काय? मला माझ्या आईचा शब्द मोडता येणार नाही. पण मी तुमची बाजू तर मांडू शकते ना. आधीच खूप उशीर झालाय. ही शिक्षा मी तुम्हाला एकट्याला नाही होऊ देणार. एक मिनिट. कुठे जाताय तुम्ही? तुमच्या घरी. कुठे गेली ही शुभंकर? कुठे गेली ही? त्या बाबा ते आपल्या घरी गेलेत. काय? अरे बेटा, आधीच तुझी आई चिडली आहे हे तुला माहिती आहे ना. अशा वेळी या मुलींना आपल्या घरी जाणं योग्य नाही. मंदार, मला यायला उशीर होईल. बाळ आला की मला मेसेज कर.